नेक्स्ट आपल्याला जी नवीन कन्सेप्ट शिकायची तर ती आहे सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ माससाठी आपण काय करू माहिती आहे का, की आपल्याला घ्यायचं मास ऑफ द सिस्टीम ऑफ पार्टिकल. मात्र आपण काय करू माहिती आहे का, की आपल्या जे स्टार्टिंग आहे तर आपण स्टार्टिंग काय करू, 2 पार्टिकल सिस्टीमनं करू. ओके, सो आपण बोललो सध्या 2 पार्टिकल सिस्टीम. तर पहिलं पार्टिकल ज्याचं मास m1 आहे आणि दुसरं पार्टिकल ज्याचं मास काय आहे m2 आहे. आणि ह्या दोन्ही पार्टिकलचं वैशिष्ट्य आहे की हे अलॉंग द काय करले एक्स ॲक्सिस जे आहे. तर म्हणजे जर लाईन जॉईनिंग केलं आपण आहे ना, m1 m2मधून जर लाईन पास केली तर ती लाईन कोणत्या ॲक्सिसची आहे, एक्स ॲक्सिसची लाईन आहे असं आपण सध्या कन्सिडर करू. त्यानंतर m1 पार्टिकलचं ओरिजिनपासून जे डिस्टन्स आहे ते किती आहे x1 आणि m2 पार्टिकलचे जे डिस्टन्स आहे ते किती आहे x2. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे सेंटर ऑफ मास. आणि आपण असं कन्सिडर करू की हा जो C पॉईंट आहे तिथं काय आहे सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ माससाठी मी काय CM कन्सिडर करतो. तर सेंटर ऑफ मास जो आहे सिस्टीमचा पॉईंट Cवर आहे असं आपण कन्सिडर करू. आणि पॉईंट C जो आहे तो ॲक्सिसपासून कोणत्या डिस्टन्सला आहे, x डिस्टन्सला आहे. आणि सो आपल्याला x फाइंड करायचा आहे. आणि या केसमध्ये आपण काय करणार की आपल्याला x जो फाइंड करायचा होता तर आपण काय करणार m1 x1 लक्षात आलं, मास आणि डिस्टन्स यांचं प्रोडक्ट घ्यायचं प्लस दुसरं कोण आहे m2 x2 आणि होल डिवायडेड बाय त्यांचे मासेसचे ॲडिशन म्हणजे m1 प्लस m2. हे असेल त्याचा फॉर्म्युला. लक्षात आलं काय काय केलं आपण सेंटर ऑफ मास काढताना न्यूमरेटरमध्ये मास आणि त्यांचं डिस्टन्स जे ओरिजिनपासून त्याचं ॲडिशन केलं आणि डिनोमिनेटरमध्ये मासचं ॲडिशन केलं. आता सो हा जो x आहे त्याला आपण काय कन्सिडर केलं, एक मीन कन्सिडर केला है ना. त्या मीनला आपण काय कन्सिडर करू, मास वेटेड मीन म्हणून वाटलंच त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण मास वेटेड मीन. म्हणजे जसं तुम्ही जिओमेट्रिक मीन घेत नाही का तसा तो आपण एक्स मीन घेतला. आता हे इक्वेशन नंबर 1मध्ये आपण एक स्पेशल केस घेऊ. स्पेशल केस काय घेऊ की सपोज दोन्ही मासेस जे आहेत m1 आणि m2 हे इक्वल आहेत आणि त्यांचं मास किती कन्सिडर करू आपण m कन्सिडर जर केलं तर यामध्ये काही चेंजेस होतात का, तर डेफिनेटली होतात. x बरोबर सांगा आता काय होईल mx1 प्लस mx2 डिवायडेड बाय m प्लस m. आणि सो यामध्ये m इन ब्रॅकेट x1 प्लस x2 डिवायडेड बाय m प्लस m किती होईल 2m. m गेट कॅन्सल आणि दॅट्स वाय फायनल जे उत्तर येईल x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. म्हणजे आपलं जे उत्तर आलं होतं x इज इक्वल टू ते काय आलं x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. हे जे इक्वेशन नंबर 2 आहे हे ॲप्लिकेबल केव्हा आहे बरं, जर 2 पार्टिकल्स आहेत ज्यांचे मास कसे आहेत इक्वल मास आहे आणि त्यांचं सेंटर ऑफ मास त्या दोघांच्या मध्ये जर लाय करत असेल है ना. जसं की इथं सेंटर ऑफ मास आपण m1 आणि m2च्या सेंटरला लाय केलं आहे, बरोबर आहे का. तर अशा वेळेस हे फॉर्म्युला ॲप्लिकेबल असेल. पण आता हे झालं 2 मासे संदर्भात, बरोबर. आता आपण असं कन्सिडर करू की n पार्टिकल्स आहेत है ना, n म्हणजे इनफायनाईट्स आहेत. सो त्यांचे जे मासेस आहेत म्हटल्यास इथं मी लिहितो फॉर n पार्टिकल्स. आता n पार्टिकल्ससाठी जर आपण विचार केला तर काय होईल बरं की हा जो फॉर्म्युला आहे त्यामध्येच फक्त आता mn पर्यंत वाढणार आहे की नाही. जे मासेस आहेत ते कसे वाढणार m1 m2 पासून सुरू होतील तर कुठपर्यंत जातील mn पर्यंत. आणि डिस्टन्स जे आहे ते x1 x2 पासून सुरू होत हे कुठपर्यंत चालेल xn पर्यंत चालेल, बरोबर ना. आणि अशा केसमध्ये जर आपल्याला सेंटर ऑफ मास काढायचं असेल तर आपण काय करणार m1 x1 प्लस m2 x2 प्लस
कुठपर्यंत जाणार एम एन एक्स एन आणि जे डिनोमिनेटर आहे त्यामध्ये M1 प्लस M2 प्लस M3 M3 न घेता आपण कुठपर्यंत घेणार एम पर्यंत घेणार. क्लिअर. मग ते 3 असो 4 असो त्या पद्धतीने. मग आता इथं आपल्याला समेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो आता समेशनमध्ये आपला जो इंटिग्रल आहे आय हा कुठून सुरू होईल बरं 1 पासून, बरोबर ना. सो आयची किंमत सुरू होईल 1 पासून. तर 1 पासून सुरू झाली तर कुठपर्यंत गेली ती एन पर्यंत. आणि दोन्ही संदर्भात आहे म्हणजे एम संदर्भात पण आणि एक्स संदर्भात पण. आणि डिनोमिनेटरमध्ये फक्त मास आहे. मास सुरू होईल 1 ते एन पर्यंत समेशन. आणि इथं एम आय आपण फॉर्म्युला वापरू. सो आता याला काय करू आपण, जी रेंज घेतली ना ती रेंज एकदा ड्रॉप करू आपण, म्हणजे दरवेळेस रेंज लिहायचं काम पडू नये म्हणून काय करू आपण समेशन ऑफ एम आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एम आय. ओके, काय झालं एन पार्टिकल संदर्भात. आता समेशनचं सिम्बॉल तर तुमच्या ऑलरेडी माहीतच आहे. आता एक लक्षात घ्यायचं की इथे हे जे मी लिहिलं आहे ना समेशन ऑफ एम आय, तर याचं आन्सर मात्र फिक्स असतं. ते काय आहे कॅपिटल एम. आणि कॅपिटल एम जो असतो तो काय असतो टोटल मास ऑफ द सिस्टीम. ओके, सो सिस्टीमचं जे एकूण मास आहे ना, कारण स्मॉलला आपण इन्फिनिटपर्यंत समेशन करलो म्हणजे टोटल मास निघतो सिस्टीमचं. ठीक आहे, सध्या मी सूत्रामध्ये टाकत नाही, त्याचा आपण पुढे रेफरन्स बघू. आता आपल्याला एन पार्टिकलसाठी घेतलं. आता आपण पुन्हा एकदा थोडं चेंजेस करू. आता आपले चेंजेस राहतील फॉर 3 पार्टिकल्स. ओके, आता 3 पार्टिकल संदर्भात आपल्याला काय करायचं आहे सेंटर ऑफ मास बघायचं आहे. पण एक लक्षात घ्या आतापर्यंत आपण काय केलं बरं अलॉंग द सेम लाईन होतो. आपण 2 पार्टिकल घेतले एन पार्टिकल घेतले, परंतु आपण फक्त एकाच ॲक्सिस संदर्भात एक्स ॲक्सिसवर घेतले. कोणत्या एक्स ॲक्सिसवर. पण आता आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला नॉट लाईंग इन स्ट्रेट लाईन करायचं. ओके, सो एन पार्टिकल जे आपण घेतले होते हे कशावर घेतले होते आपण लाईंग ऑन द स्ट्रेट लाईन. पण इथं शब्द मी लिहितो नॉट लाईंग ऑन स्ट्रेट लाईन, म्हणजे एका रेषेवर नाही. एका रेषेवर नाही म्हणजे याच्यात 2 प्लेन आले एक्स वाय प्लेन. ओके, सो एक्स वाय प्लेन संदर्भात आपल्याला त्यांचा विचार करायचा आहे. सो आता कॉर्डिनेट्स जे आहेत ते आपल्याला घ्यावं लागतील प्रत्येकाचे, बरोबर. म्हणजे आता काय होईल मास बदलणार नाही पण डिस्टन्सचं काय असणार एक्स ॲक्सिसचं एक कॉर्डिनेट असणार आणि वाय ॲक्सिसचं एक कॉर्डिनेट असणार. कॉर्डिनेट जॉमेट्री तुमचं झालं आहे. सो अशा केसमध्ये जर मी एक्सचा फॉर्म्युला फाईंड केला तर एक्सचा फॉर्म्युला काय असेल बरं 3 पार्टिकलसाठी M1 X1 एक्स ॲक्सिस संदर्भात, बरोबर आहे का. नंतर M2 Y2 X2 प्लस M3 X3 डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3. वाय ॲक्सिस संदर्भात जर आपण त्याचा सेंटर ऑफ मास फाईंड केला तर तो काय असेल M1 Y1 प्लस M2 Y2 M3 Y3 होल डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3. क्लिअर. आता हे झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक कंडिशन घेऊ. कंडिशन काय घेऊ माहिती का आपण की इफ स्पेशल केस M1 M2 आणि M3 हे तिन्ही कसे आहेत इक्वल मासेसचे आणि त्याचं मास किती कन्सिडर करू आपण M कन्सिडर करू. तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज होईल. सांगा एक्समध्ये काय चेंज होईल X1 M कॉमन घेऊ डायरेक्ट काय अडचण नाही. M कॉमन घेतो. ब्रॅकेटमध्ये काय राहील X1 X2 प्लस X3 कारण प्रत्येकाच्या ठिकाणी M आणि M 3दा घेतलं म्हणजे काय झालं इथं 3M. सो इथं MM गेट कॅन्सल आणि यामून एक्सचा जो फॉर्म्युला असेल तो काय असेल X1
प्लस x2 प्लस x3 होल डिवायडेड बाय 3. सेम पद्धतीनं वायचे काही लिहायची गरज नाही, डायरेक्टली वायचा फॉर्म्युला. सो वायचा फॉर्म्युला काय असेल, y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. सो आता हे जे 3 पार्टिकल्स आहेत ज्यांचं मास इक्वल आहे, तर यांचे जे सेंटर ऑफ मास आहेत ना, ते एकमेकाला कॉइन्साइड करतात. त्यांचे सेंटर ऑफ मास एकमेकांना काय करतात, कॉन्साइड करतात, आणि ते कॉन्साइड करतात त्यांच्या सेंट्रॉइडला. ओके, विथ द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल फॉर्म बाय द पार्टिकल्स. म्हणजे पार्टिकल्स जे आहेत त्यांनी काय तयार केलं, एक ट्रायंगल तयार केला, आणि ट्रायंगलच्या कुठे येतील ते आता, सेंट्रॉइडला. त्यांचा काय असणार, सेंटर ऑफ मास असणार. सो आता सांगितल्याप्रमाणे वाटलंच लिहून देतो मी तुम्हाला. काय सांगितलं मी, की हे जे पार्टिकल्स आहेत हे काय करत असतील, ट्रायंगल जर तयार करत असतील, है ना. सो ट्रायंगल तयार करत असताना यांचा जो सेंटर ऑफ मास आहे हा कुठं सिच्युएट असेल, त्यांच्या सेंट्रॉइडला. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट अजून असं घेऊ आता, की इथे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, n पार्टिकल्स घ्यायचे आहेत फॉर n पार्टिकल्स. मात्र यावेळेस आपल्याला 2 प्लेन नाही घ्यायचे आहेत, यावेळेस आपल्याला 3 प्लेन घ्यायचे आहेत. कारण पार्टिकल जे आहे ना, हे डिस्ट्रीब्युटेड जो आहे हा 2 प्लेनमध्ये नाही, तर डिस्ट्रीब्युटेड इन स्पेस म्हणू आपण. स्पेस म्हणजे काय झालं बरं, इन एनी डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शन राहू शकतात. म्हणून आपण इथं जे सेंटर ऑफ मास घेणार सिस्टीमचा, तर तो किती ॲक्सिस संदर्भात घेणार, 3, x, y आणि z संदर्भात घेणार. सो डायरेक्ट फॉर्म्युला वापरायला गरज नाही. आता मला सांगा, सुरुवातीला जेव्हा आपण हा एक्सचा फॉर्म्युला वापरला होता, बरोबर आहे का, त्या फॉर्म्युल्यावर आपण फोकस करू. वाटल्यास मी राऊंडेड देतो, की हा जो फॉर्म्युला आहे त्याला मी काय करतो, रिअरेंज करतो. वाटल्यास हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. एक्स इज इक्वल टू आला तो सुरुवातीला आपल्याला, बरोबर आहे का, तर याला मी ब्रॅकेट करतो. ओके, आता हे एक्स संदर्भात आहे. तर मला सांगा आता याच्यामध्ये समेशन ऑफ एम आय आपण काय घेतला होता, कॅपिटल एम घेतला होता. हे लक्षात येईल तुमच्या. आता 3 प्लेन संदर्भात आपल्याला 3 सेंटर ऑफ मास घ्यायचे आहेत, बरोबर. मग सांगा आता एक्स ॲक्सिस संदर्भात जो असेल तो काय असेल, समेशन ऑफ एम आय एक्स आय डिवायडेड बाय काय असणार, कॅपिटल एम टोटल मास. वाय ॲक्सिस संदर्भात काय असणार, एम आय वाय आय डिवायडेड बाय कॅपिटल एम. झेड ॲक्सिस संदर्भात काय असणार, समेशन ऑफ एम आय झेड आय डिवायडेड बाय कॅपिटल एम. ओके, आणि सांगितल्याप्रमाणे जो कॅपिटल एम आहे वेअर हा काय आहे, समेशन ऑफ एम आय है ना, टोटल मास ऑफ द सिस्टीम आहे. त्यानंतर आता वरती जे 3 इक्वेशन आपण घेतलेले आहेत, तर त्यांना आता आपल्याला कंबाईन करायचं आहे आणि एका इक्वेशनमध्ये. पण हे कंबाईन करत असताना आपल्याला काय करायचं माहिती आहे का, की पोझिशन वेक्टरचे नोटेशन्स वापरायचे. मग आता पोझिशन वेक्टर जो आहे, सपोज आपण असं कन्सिडर करू की आर आय हा एक पोझिशन वेक्टर आहे. ओके, सो आर आय इज द पोझिशन वेक्टर. कोणत्या पार्टिकलचा, शेवटचा पार्टिकल आयथ नंबरचा जो पार्टिकल असेल त्याचा तो पोझिशन वेक्टर आहे. ओके, त्यानंतर कॅपिटल आर जो आहे तो आपण कन्सिडर करू, इट इज अ पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, सो सेंटर ऑफ मासचा काय तो पोझिशन वेक्टर कॅपिटल आर आपण कन्सिडर करू. मग आता अशा केसेसमध्ये काय होतं की जेव्हा आपल्याला आता यामध्ये आर आयची जर व्हॅल्यू काढायची असेल, ओके, तर लक्षात घ्या, आर आय काढायचा असेल तर एक्स आय कोणत्या ॲक्सिस संदर्भात, एक्स ॲक्सिस बरोबर, वाय आय
कोणत्या ॲक्सिस संदर्भात? वाय ॲक्सिस, त्यानंतर झेड आय, युनिट वेक्टर के, झेड ॲक्सिस संदर्भात. बरोबर, यांची काय करणार आपण? ॲडिशन. आणि त्यानंतर सेंटर ऑफ मास आर संदर्भात जर काढायचं असेल तर काय असेल? पहिल्याचं काय असतं आपलं? कॅपिटल एक्स असणार. बरोबर का? त्याच्यावर पोझिशन वेक्टर, कारण आपण सेंटर ऑफ मास गेलो ना. दुसऱ्या वाय ॲक्सिसचा सेंटर ऑफ मास घेतला होता आपण वाय, आणि तिसऱ्याचं काय घेतला होता? कॅपिटल झेड. आणि यावरून जर आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची असेल, ओके, सो आर घेताना आपल्याला काय माहिती आहे का? आता आपण काय केलो माहिती आहे का? पोझिशन वेक्टर गेलो सेंटर ऑफ मासचा. मग आता तिन्ही संदर्भात एक्स आय, वाय आय, जे आय या तिघांसाठी कोणाला आपल्याकडे आर आय आलेला आहे. मग या तिघांना एकत्र करताना काय होईल आपल्याकडं? समेशन ऑफ एम आय आर आय, आणि त्याला कशाने भागावं लागणार? आपल्याला कॅपिटल एमनं भागावं लागेल. ओके, सो हे झालं. आता याच्यामध्ये एक स्पेशल केस आहे पहा. ती स्पेशल केस कशी आहे ते आपण समजून घेऊ. की जो ओरिजिन आहे हा जर फ्रेम ऑफ रेफरन्स घेतला आपण, काय घेतला आपण? जे ॲक्सिसचा ओरिजिन आहे तोच आपला जर आपण फ्रेम ऑफ रेफरन्स घेतला कोऑर्डिनेट सिस्टीमचा, ओके, तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का? की सेंटर ऑफ है ना, आपण काय घेतलं की ओरिजिन जो आहे फ्रेम ऑफ रेफरन्स घेतला आपण सेंटर ऑफ मासचा, म्हणजे सेंटर ऑफ मास ओरिजिनला जर असेल तर मला सांगू पोझिशन वेक्टरची व्हॅल्यू काय असणार? 0 असणार. सो अशा केसमध्ये जर आपण एम आय आर आयची व्हॅल्यू घेतली तर ती काय असते? 0 असते, कारण ओरिजिन जो आहे है ना, इफ द ओरिजिन ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स आपण काय चूज केला? सेंटर ऑफ मास, म्हणजे सेंटर ऑफ मास जे आहे है ना, तो जर तिन्ही ॲक्सिसचा जर सेंटर असेल तर अशा वेळेस आर आयची व्हॅल्यू 0 झाली, म्हणून समेशनसुद्धा काय होणार? या ठिकाणी 0 होणार. ही एक स्पेशल केस आहे यामध्ये. यानंतर आता पहा पुढं काय करू माहिती आहे का आपण? की एक रिजिड बॉडी आहे, ओके, सो जी रिजिड बॉडी आहे ती आपण काय घेऊ माहिती आहे का? सपोज रिजिड बॉडी आहे, आपण घेऊ मीटर स्टिक, ओके, किंवा याच्याऐवजी तुम्ही फ्लायव्हील पण घेऊ शकता. तर मीटर स्टिक जी आहे ना, तर ती एक अशी सिस्टीम आहे की ज्यामध्ये अनेक पार्टिकल क्लोजली पॅक आहेत. बरोबर. आता एक लक्षात ठेवायचं की ह्या बॉडीचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत है ना, मग ते ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, तर हे खूप जास्त आहे, सो लार्ज. आणि दॅट्स वाय की आपण इंडिव्हिज्युअल पार्टिकलची बेरीज समेशन करत बसतो शकतो का? नाही. आणि याच्यात दुसरं जर पाहिलं आपण तर पार्टिकलची जी स्पेसिंग आहे, स्पेसिंग म्हणजे दोन पार्टिकलमधलं जे डिस्टन्स असतं, तर हे डिस्टन्ससुद्धा कसं असतं? स्मॉल असतं. स्पेसिंग है ना, लहान लहान कणामधलं जे अंतर आहे ते कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मीटर स्टिक आणि फ्लायव्हीलसारखे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर त्या बॉडीला आपल्याला काय म्हणून ट्रीट करावं लागतं की ती बॉडी जी आहे ही कशाची बनलेली आहे, किंवा ही ती बॉडी जी आहे ती एक कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे. कशाचं? मासचं. सो इट इज अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मासचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असल्यामुळं त्याचे आपल्याला काही इलिमेंट घ्यायचे आहेत. ओके, मग आता हे इलिमेंट कसे घ्यायचे? सो आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी बॉडी आहे या बॉडीला आपण काय केलं असं कन्सिडर करू की या बॉडीला आपण सब डिवाईड केलं. ओके, आणि ही बॉडी जी आहे सब डिवाईड केली आपण. आता जी बॉडी आहे जिला आपण कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कन्सिडर केलं होतं, तर त्याला आपण काय केलं? स्मॉल इलिमेंट्समध्ये त्याची विभागणी करू. आणि ते स्मॉल इलिमेंट जे आहेत सपोज ते आहे डेल्टा M1, डेल्टा M2, असं करत करत कुठपर्यंत जाणार आपण? डेल्टा Mn पर्यंत जाणार. बरोबर आहे का? आता
MN पर्यंत गेलो आपण, परंतु जो शेवटचा एलिमेंट असेल तो कोणता एलिमेंट असेल, ith एलिमेंट आहे ना. सो आपण जर ith एलिमेंट घेतला तर त्याचं मास काय घ्यावं लागणार आपल्याला, डेल्टा mi. ओके. मग आता सर्वांसाठी आपण कॉमन काय घेतला, डेल्टा mi घेतला. लक्षात ना, डेल्टा m1 पासून डेल्टा mn या सर्वांसाठी कॉमन काय घेतला आपण, डेल्टा mi. आणि हा तिन्ही प्लेनमध्ये लोकेट आहे, x, y आणि z. आता मग आता त्यांची लोकेटेड पॉईंटसुद्धा आपण घेऊन टाकू. समजा त्यांचे लोकेटेड पॉईंट कोणते आहेत, xi, yi आणि zi असे त्यांचे लोकेटेड पॉईंट आपण असं कन्सिडर करू. मग आता यांचं आपल्याला काय करायचं, सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स फाईंड करायचे आहेत. मग सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट फाईंड करत असताना तर मला सांगा आता एक्स ॲक्सिस संदर्भात जे कॉर्डिनेट असेल ते काय असेल माहिती आहे का, समेशन ऑफ डेल्टा mi, मास आहे ना आपल्याकडं, आहे की नाही, डेल्टा mi xi डिवायडेड बाय डेल्टा mi. वाय ॲक्सिस संदर्भात जे असेल समेशन ऑफ डेल्टा mi yi डिवायडेड बाय, इथं समेशन राहिलं सॉरी, समेशन ऑफ डेल्टा mi. आणि झेड ॲक्सिस संदर्भात डेल्टा mi इंटू zi डिवायडेड बाय समेशन ऑफ डेल्टा mi. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की n जो आहे ना, तर n जितका बिगर होईल, म्हणजे n जो इंटिग्रल गेलो आपण, हा जितका बिगर होत जाईल ना तितका डेल्टा mi हा कसा होणार या ठिकाणी, स्मॉलर होत जाणार. ओके. सो पार्टिकलची संख्या जितकी जास्त वाढणार तितका फ्रॅगमेंटचा आकार काय होत जाणार, कमी होत जाणार. बरोबर. सो आता ओव्हरऑल आता आपल्या प्रत्येकाचं काय करायचं आहे, फॉर्म्युले जे आहे ते फायनलाइज करायचे आहेत. फॉर्म्युले फायनलाइज करताना पहा एक गोष्ट लक्षात घ्या की जे समेशन आहे डेल्टा mi हे काढायचं असेल तर स्मॉल मासला आपल्याला काय करावं लागेल, dmला इंटिग्रेट करावं लागेल. आणि त्याला इंटिग्रेट केलं की काय निघतं, टोटल मास निघतं. बरोबर. मग आता ही मेथड आपल्याला या वरच्या तिन्ही फॉर्म्युल्यांसाठी वापरायची आहे आणि त्यांच्या कोणत्या किमती येतात ते आपल्याला लर्न करायचं आहे. आणि जी कॉन्स्टंट किंमत आहे ती इंटिग्रेशनच्या काय घ्यायची, आपल्याला बाहेर घ्यायची. या लक्षात तुम्हाला सर्वांना. तर पहा लक्षात आलं ना तुम्हाला, समेशनची पुढची केस काय आहे, इंटिग्रेशन, आणि इंटिग्रेशनच्या पुढची टोटल व्हॅल्यू. या पद्धतीने चालायचं आपल्याला. तर आता एक्स संदर्भात जर घेतला आपण, पहा मी तुम्हाला काय म्हणलो, डिनोमिनेटरमध्ये जो आहे समेशन डेल्टा mi, तर याचं तर उत्तर आलं m. हा m डिनोमिनेटरमध्ये, म्हणजे बाहेर कोणाला 1/M. आणि समेशन ऑफ डेल्टा mi xi, तर याच्याऐवजी इंटिग्रेशन जर घेतलं आपण, है ना, तर इंटिग्रेशन घेतल्यावर काय घ्यायचं, डायरेक्ट xi ऐवजी घ्यायचा x आणि डेल्टा mi ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, dm इंटिग्रेशनमध्ये घ्यायचं. सो लक्षात घ्या, इंटिग्रेशन गेलो आपण. याला लक्षात, याची डायरेक्ट व्हॅल्यू मी पुटअप करलो. सो xi डेल्टा mi समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशन घेतलं तर काय घ्यायचा, x इंटू dm. सांगा y संदर्भात काय होईल, 1/M, बाहेर काय शिल्लक राहील, y dm. आणि त्यानंतर झेड ॲक्सिस संदर्भात 1/M इंटिग्रेशन काय असेल, z dm. आणि राहिला प्रश्न जे आपण कॅपिटल R घेतला होता, रिझल्टंट वेक्टर, त्या संदर्भात काय होईल बरं, r बरोबर तिथेही 1/M घेणार आपण बाहेर, आणि तिथं आपला पोझिशन वेक्टर कोण होता, r. सो त्याचं काय असेल, r dm. आता इथं पण आपण आता स्पेशल केसमध्ये जो सेंटर ऑफ मास आहे, तर सेंटर ऑफ मासला जर आपण ओरिजिन कन्सिडर केलं, है ना, सेंटर ऑफ मासला काय कन्सिडर केलं आपण, ओरिजिन जर कन्सिडर केला, तर तुम्हाला माहिती आहे की इथं कॅपिटल R ची व्हॅल्यू काय होऊन जाईल,
0 होऊन जाईल, कारण सेंटर ऑफ मास कुठं प्लेस आहे, कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनलला आहे. मग तसा असेल तर आपण काय लिहू शकतो की आरची व्हॅल्यू पहा इथं तुम्हाला माहिती आहे की इंटिग्रेशन RDM जर घेतला आपण, R0 आहे तर इंटिग्रेशन RDM सुद्धा काय होऊन चालला, 0 होऊन चालला. इंटिग्रेशन RDM 0 होत असेल तर इथले जे वरचे तिन्ही दाखवले आहेत तुम्हाला, कोणते कोणते, XDM असेल, त्यानंतर YDM असेल, त्यानंतर ZDM असेल, सर्वांची व्हॅल्यू काय होऊन जाते, 0 होऊन जाते जर सेंटर ऑफ मास याला आपण ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम जर कन्सिडर केलं तर. त्यानंतर आता आपण बोलूया होमोजिनियस बॉडीबद्दल. आता होमोजिनियस बॉडी काय आहे पहा, तर आता आपण एक उल्लेख केला होता होमोजिनियस बॉडी संदर्भात की ज्या बॉडीचं मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. सो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास जर असेल, म्हणजे सर्व दिशेला मास सारखं पसरलेलं असेल तर त्या बॉडीला काय म्हणायचं आपण, होमोजिनियस बॉडी म्हणायचं. आता रेग्युलर शेपच्या काही होमोजिनियस बॉडी आहेत, जसं की रिंग असेल, त्याच्यानंतर डिस्क असेल, त्यानंतर स्पेअर असेल, त्यानंतर रॉड्स असेल. तर लक्षात घ्या हे जे सर्व एक्झाम्पल मी सांगायलो तुम्हाला, पुढे तुमच्या लक्षात येईल की या सर्वांचं तुम्हाला असे एक्झाम्पल येणार आहेत की रिंगचे तुमचं तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिली असेल, त्याचं सेंटर ऑफ मास फाइंड करा. तर एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जर सिमेट्री कन्सिडरेशन जर असेल, काही तर सिमेट्री येते ना होमोजिनियस बॉडीमध्ये है ना, सो सिमेट्री कन्सिडरेशन जर यूज केलं तर आपल्या लक्षात येईल की जे सेंटर ऑफ मास आहेत हे त्यांच्या जॉमेट्रिक सेंटरला काय असतात, सिच्युएटेड असतात. सो काय सांगितलं मी तुम्हाला की होमोजिनियस बॉडीसाठी जर पाहिलं आपण तर सिमेट्री कन्सिडरेशन जर आपण विचारात घेतलं तर जे सेंटर ऑफ मास आहे हे जनरली हे कुठं असतात, त्यांचे जॉमेट्रिक सेंटरला असतात. आता या संदर्भात एक कन्सिडरेशन घेऊ आपण. तुमच्या लेफ्ट हँड साईडला जर पाहिलं तुम्ही तर एक थिन रॉड आहे बा है ना. सो या फिगरमध्ये तुम्हाला थिन रॉड दाखवलेला आहे, ज्याला की एक विड्थ आणि लेंथ आहे. ओके, विड्थ अँड विड्थ म्हणू आपण त्याला. आता हे रेक्टँग्युलर टाईपचं आहे म्हणून याला आहे. ही जर बॉडी जर सिलेंड्रिक राहिली असती तर त्याला है ना, त्याला रेडियससुद्धा राहिली असती, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. पण आता याच्यात काय होतं की जी लेंथ आहे ती खूप जास्त आहे पहा है ना. ही जी आहे ही बॉडीची काय आहे लेंथ, ही ब्रीड्थ, आणि जे आपलं दिसत नाही 3D शेपमध्ये ती त्याची काय असेल, विड्थ वगैरे असेल. ठीक आहे, जाडी तर दिसत नाही आपल्याला कारण आपण सध्या समोरील फेस बघतोय. आता ओव्हरऑल काय झालं बरं, याच्यात एक लक्षात घ्या की ही जी लेंथ आहे ना तर ही काय माहिती आहे का, अदर पॅरामीटरपेक्षा टू मच ग्रेटर. लक्षात आहे तुम्हाला की जी लांबी आहे ही रुंदी असेल, जाडी असेल, यांच्यापेक्षा कशी आहे, थोडीशी ग्रेटर एक्सटेंटला जास्त आहे, बरोबर, खूप जास्त आहे. सो अशा वेळेस काय करायचं, रॉडचा जो जॉमेट्रिक सेंटर असेल त्या जॉमेट्रिक सेंटरला आपण काय कन्सिडर करायचं आहे, ओरिजिन कन्सिडर करायचं आहे. रॉडच्या सेंटरला जॉमेट्रिक सेंटर कन्सिडर केल्यावर जो एक्स ॲक्सिस आहे है ना, सो एक्स ॲक्सिस इज टू बी द अलॉंग द लेंथ ऑफ द रॉड. म्हणजे एक्स ॲक्सिस हा आपल्याला कशातून पास करायचा आहे, त्याच्या अलॉंग द लेंथ पास करायचा आहे. आणि सो कोणताही इलेमेंट जर घेतला, जसं की इथं आपण DM इलेमेंट घेतला तर सपोज DM इलेमेंट जो आहे तो कोणत्या पॉईंटला आहे, इथं एक्स पॉईंटला आहे. हा इथं DM हा जो इलेमेंट आहे हा स्मॉल इलेमेंट घेतला आपण तर DM सारखा इलेमेंट हा एक्स पॉईंटला आहे. तर इतकाच इलेमेंटचा मास हा ओरिजिनपासून कोणत्या डिस्टन्सला आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला. कारण याच्यावर तुम्ही कुठेही घ्या, समजा मी इथं DM घेतला तो जर वाय ॲक्सिसला आहे तर इकडे काय करावं, निगेटिव्ह वाय ॲक्सिसला तिकडे पण प्रेझेंट आहे, तरच तो काय आहे जॉमेट्रिक सेंटर. म्हणजे जितकं राईट हँड साईडला आहे तितकंच लेफ्ट तराजूसारखं, कारण तरच ते काय होईल या ठिकाणी
बॅलेन्स होईल, तसं लक्षात ठेवायचं. म्हणजे डी एम एवढं वस्तुमान एक्स डिस्टन्सला जर सिच्युएट आहे तर डी एम एवढं वस्तुमान निगेटिव्ह एक्स डिस्टन्सला सुद्धा काय आहे, सिच्युएट आहे, असा त्याचा अर्थ होतो. सो आणि नेट कॉन्ट्रीब्युशन जर घेतला आपण, तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू किती येणार बरं त्याची, 0 येणार ना. कारण काय होणार, हे प्लस आणि हे काय आहे मायनस, दोघांची आपण जर नेट कॉन्ट्रीब्युशन घेतला प्रत्येक पेअरचं, जसं की डी एमची या पेअरचं आपण कॉन्ट्रीब्युशन घेतला आणि त्याचं जर आपण इंटिगर काढला, सो इंटिगर घेतला आपण एक्स डी एम, तर याची व्हॅल्यू काय येणार, 0 येणार, बरोबर. आणि ज्या पॉईंटला इंटिगरची व्हॅल्यू 0 असते तोच पॉईंट काय असतो, सेंटर ऑफ मास असतो. सो द पॉईंट फॉर विच इट सेल्फ है ना, इंटिगर इट सेल्फ जर 0 येत असेल तर तो पॉईंट काय आहे, सेंटर ऑफ मास आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की होमोजिनियस थिन रॉड आहे तर त्याचा सेंटर ऑफ मास हे त्याच्या जॉमेट्रिक सेंटरला काय असतो, सिच्युएटेड असतो. आता हे बोललो आपण कोणाबद्दल, रॉडबद्दल. रॉड व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय आहे बरं, रिंग, डिस्क, स्पेअर आहे, बरोबर. तर अशा सर्व बॉडीसाठी आपल्याला प्रत्येक इलिमेंट जो आहे ना तर तो 3 ॲक्सिसला घ्यावा लागेल. इथं जसं आपण एकाच ॲक्सिसला घेतला, एक्स ॲक्सिसला. मात्र हे जे उरलेल्या बॉडी आहेत है ना, कोणत्या कोणत्या, सॉरी, रिंग असेल, डिस्क असेल, स्पेअर असेल, त्यानंतर इवन थिक रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असेल. ओके, हे दिलं आहे थिक रॉड्स ऑफ सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. तर या सर्वांसाठी आपल्याला जो प्रत्येक इलिमेंट घ्यायलो आपण, प्रत्येक इलिमेंट कोणता घ्यायलो आपण, डी एम. तर या डी एमचे आपल्याला कॉर्डिनेट्स हे तिन्ही घ्यावं लागतील. म्हणजे पॉझिटिव्हला काय घेणार आपण, एक्स वाय झेड, निगेटिव्हला काय घेणार, -x -y -z. फक्त एकच एक्स प्लस आणि मायनस आपण काउंट घेतलं, फक्त ते कोणाला लागू आहे, रॉडला लागू आहे. ते बाकीचे जे जॉमेट्रिक होमोजिनियस बॉडी आहे त्यांना ते ॲप्लिकेबल असेल का, नाही. म्हणजे याचा अर्थ अशा केसमध्ये जेव्हा आपण त्यांचा सेंटर ऑफ मास काढू है ना, ऑल ऑफ द बॉडीज, तर अशा वेळेस सेंटर ऑफ मास हे त्यांच्या जॉमेट्रिक सेंटरलाच काय करणार, कॉन्साइड करणार. ओके, यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यावर आधारित न्यूमेरिकलचे 3 उदाहरणावर विचार करू.